आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय। क्या है विधानसभा की तस्वीर? किसकी होंगी सत्ता? कौन होगा सत्ता में काबिज? किसका होगा राज तिलक? क्या कहते हैं उम्मीदवार? बडनेरा मतदारसंघाचा आपण एक आढावा घेतला तर मला सांगा तेथील बेसिक काय मुद्दे आहे आणि कशा प्रकारचा आपला विकास एजेंडा राहणार त्याबद्दल. मूलभूत सेवा सुविधा या बडनेरा मतदारसंघात नाहीच आहे. अजूनही रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. अजून असा बऱ्याच क्षेत्र आहे की त्या ठिकाणी मातीचे सुद्धा रस्ते नाहीत, विद्युत व्यवस्था नाहीये. डेव्हलपमेंटच्या नावाने जो काही पैसा आला तो पैसा कुठे खर्च झाला हाच प्रश्न बडनेरा मतदारसंघातल्या जनतेसमोर आहे. आपण या व्यतिरिक्त पण बघितलं शेतकऱ्यांची पण बरीच समस्या आहे. आणखीन युवकांची बेरोजगारी वाढलेली आहे. युवकांना रोजगार नाही, तिथे काही नवीन प्रकल्प आलेले नाहीये. तर आपल्याला जर संधी मिळाली तर आपण कशा प्रकारचे समस्या निकाली लावणार? म्हणजे सगळे राजकीय नेते म्हणतात आहे की बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. पण त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे जे साधनं पाहिजे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेच नाहीत. बडनेरा मतदारसंघामध्ये बडनेराच्या मतदारसंघात जवळजवळ 70-75% शहरी भाग आणि 30-35% ग्रामीण भाग आहेत. आणि त्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये मोठमोठाले अभ्यासिका उघडल्या आहेत, त्या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था आहे. असं कुठेच नाहीये. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही जनप्रतिनिधीची असते, ते नाहीये. उलट जमिनी बळकावणे हाच आजपर्यंतच्या 15 वर्ष झाले बडनेरा मतदारसंघात सुरू आहे. ज्या MIDC आहेत, मग अमरावतीची MIDC असो की सातुर्णाची प्रायव्हेट इंडस्ट्री असो किंवा भातकुलीची असो, या ठिकाणी कुठल्याच प्रकारची मदत नाही. जर डेव्हलपमेंट होत असेल तर त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी माझा कंत्राटदार कसा त्यांना ते कंत्राट मिळेल डेव्हलपमेंटचं, याचेच प्रयत्न आहेत. त्यामुळे ते ज्या संधी त्या व्यवस्था उभ्या करण्यासाठी कुठलाच प्रयत्न झाला नाही. उलट त्यांच्या जागा बळकवायच्या हाच एकमेव धंदा सुरू आहे. मला संधी जर मिळाली तर माझ्यासमोर ब्ल्यूप्रिंट तयार आहे. मी आता अंजनगाव बारी सारख्या गावामध्ये मोठी ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी 75 लाखाची अभ्यासिका मी उपलब्ध करतोय. त्या मुलांना जर पोलीस भरती द्यायची असेल तर मैदान उपलब्ध नाही. धावायचं कुठे त्यांनी भालाफेक गोळाफेक करायचा कुठे, उंचवडी मारायची कुठे? आणि म्हणून हे जे सगळे नेते मंडळी आहे आमच्या या बडनेरा मतदारसंघाचे आमदार निवडून आले, ते आमदार नसून सावकार आहेत. आणि म्हणून माझा पूर्ण तयारी आहे की त्या ठिकाणी या सगळ्या व्यवस्था नागरिकांना, बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून द्या. बडनेरा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण ही बघितलं की लोकांमध्ये रोष आहे, राजकारण तापत आहे. लोकांना एक न्याय देणारा एक व्यक्ती पाहिजे, जे त्यांची जी समस्या ते निकाली काढणारा एक व्यक्ती पाहिजे, एक असा जनप्रतिनिधी पाहिजे. आपल्याकडे अशीच्या नजरेने ते बघताय. आपला काय मी जवळजवळ 70 कोटीची कामं आता या मतदारसंघात केली आहेत. प्रत्येक गावामध्ये मी निधी टाकलाय. रस्त्यांसाठी असेल, व्यायामशाळेसाठी असेल किंवा अभ्यासिकेसाठी असेल किंवा मोठे मोठे सभागृह असेल, मोठे रस्ते असेल, ह्या सगळ्यांसाठी मी व्यवस्था केली आहे. आणि बडनेराच्या जनतेला आता बदल हवा आहे. आणि तो बदल करत असताना त्यांना तो सक्षम माणूस पण पाहिजे की त्यांच्या सगळ्या समस्याचं उत्तर शोधणार. आणि म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की बडनेरा मतदारसंघाला 15 वर्षापासून आमदार नाही सावकारी सुरू होती, ती मोडीत काढू आणि असा जनप्रतिनिधी म्हणून काम करू की ज्यासाठी बडनेराची जनता आतुरतेने वाट बघत आहे. हो, आपण हे बघितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकीची बहीण योजना जी आहे, महायुती सरकारने जाहीर केलेली योजना आहे, त्याला अभूतपूर्व पैसा मिळत आहे महिलांतर्फे. परंतु विरोधक टीका टिप्पणी करते की महिलेची सुरक्षा
चे काय होणार, आणखी त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीये, अशी योजना आहे, निवडणुकीची वेळी जाहीर केलेली योजना आहे, त्यावर आपण काय भाष्य करू? नाही, विरोधकांचं कामच ते आहे. विरोधक काय स्वागत करतील असं अपेक्षित कोणालाच नाहीये की लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे ना आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्याला मोठेपणा पाहिजे असं. आणि माझं अतिशय स्पष्ट मत या संदर्भातलं आहे की खूप चांगली योजना आहे. त्या निमित्ताने महिला सक्षम होतील. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी प्रधानमंत्री होते त्यावेळी त्यांनी महिलांसाठी बचत गट आणला होता. त्याच्यामागचा कन्सेप्ट संकल्पना हीच आहे की महिला सक्षम जर झाली घरची तर ते कुटुंब सक्षम होतं. आणि म्हणून या लाडकी बहीण योजनेने भरपूर फायदे आहेत. विरोधकांनी टीका करत राहावी, त्यांचं ते काम आहे, कारण की पुढील 10 वर्षामध्ये त्यांना हेच करावं लागणार आहे. आणि म्हणून विरोधकांच्या आरोपाकडे फार काही गंभीरतेने घेण्याचं कारण आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जे आपलं महायुतीला काही भागात विदर्भामध्ये जे पराभवाचा सामना करावा लागला, त्यातून पराभव झालेला आहे, तर आता आपण अशात बघतो की महाविकास आघाडी आहे, पुष्कळ ऍक्शन मोड मध्ये आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही पुढे जास्त आमचे सीट येतील असं त्यांना असं वाटतं. त्यावर आपण काय बोलतो? नाही, त्यांना काय वाटू शकतं, त्यांना काय वाटतंय तो महत्वाचा विषय नाही, जनतेला काय वाटतंय. काही उमेदवार पडलेत, ते उमेदवाराची निवड कदाचित कमी जास्त झाली असेल, पण भरपूर मतं मिळाली ना, 5-5, 7-7 लाख मतं मिळाली. त्यामुळे त्याचा परिणाम काही विधानसभेवर होईल असं मला वाटत नाही.